आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांचे एकत्र बॅनर। ओमराजे निंबाळकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झळकले बॅनर। आम्ही दादाप्रेमी असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी। कैलास पाटलांनी मात्र सोशल माध्यमांवर निंबाळकर यांना शुभेच्छा देणंही टाळलंय। नाशिकमध्ये खड्ड्यांवरून ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आक्रमक। शहरामधील खड्ड्यांचे बॅनर घेऊन नगरसेवक सभागृहामध्ये दाखल। संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची नगरसेवकांची मागणी। जळगाव चामोद पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप मोरेला 1 दिवसाची पोलीस कोठडी। संदीप मोरेला 25,000ची लाच घेताना पकडल्याचं प्रकरण। मोरे मागील 10 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत होती। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये भेसळखोरांचे धाबे दणाणले। कारवाईच्या भीतीने दुधना नदीच्या पात्रामध्ये पावडर फेकली। पावडरमध्ये जनावरांच्या चरबीचा समावेश असल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी। ग्रामस्थांकडून तातडीच्या चौकशीची मागणी। धाराशिवच्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा बंद। आमदार प्रवीण स्वामींचा अधिकाऱ्यांवर संताप। रुग्णांना खासगी रुग्णालय किंवा इतर शहरांमध्ये जाऊन तपासणी करण्याची वेळ। सिटी स्कॅन सेवा तातडीने सुरू करण्याचे प्रवीण स्वामी यांचे आदेश। धुळे जिल्ह्यामधील 312 ग्रामपंचायतींवर प्रशासक। ग्रामपंचायत निवडणुका रखडल्यामुळे ग्रामीण विकास कामांवर परिणाम। दैनंदिन कामकाज सुरू असलं तरी विकास कामांचा वेग कमी झाल्याची ग्रामस्थांची प्रतिक्रिया। जळगावमधील राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तडे पडले। 4 महिन्यापूर्वी बांधलेल्या पुलाला तडे गेल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। ठेकेदाराकडून डांबर टाकून तडे आणि खड्डे बुजवण्याचा प्रयत्न। वर्धा जिल्ह्यामधील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणी आरोपीला अटक। विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास सुरू। वैद्यकीय अहवालानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची माहिती। नागपूर पोलिसांना आव्हान देणारी आक्षेपार्ह रील सोशल मीडियावर व्हायरल। रील व्हायरल केल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी 3घांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। रील बनवणाऱ्या मुख्य आरोपीने व्हिडिओद्वारे पोलीस विभागाची जाहीर माफी मागितली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएसआय हरीश खटावकर यांच्यावर विवाहित शिक्षिकेच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप। कारमध्ये मारहाण करून रस्त्यावर सोडल्याचाही आरोप। जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलिसांकडून पुढील तपास सुरू।